नमस्कार. केकर टाइम्स या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे. थंबनेल पाहून सर्वांच्या लक्षात आलं की आता आपण पैलवान अभिजित भैया पवार यांच्या सर्जावर लिंबू जादूटोणा करण्यात आला याबद्दल व्हिडिओ पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल, कारण आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेबद्दल ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीती, चर्चा आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. पैलवान अभिजित भैया पवार यांच्या लाडक्या सर्जा बैलावर लिंबू जादूटोण्याचा प्रयोग झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही गोष्ट जादूटोण्याची सर्जासोबत दोनदा करण्यात आली. नेमकं त्या दिवशी मैदानावरती काय घडलं, कोण होते ते लोक आणि मोहिल शेठ यांचं नाव चर्चेत का आलं, हे सर्व आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. नेमका सर्जा कोण आहे? मित्रांनो, सर्जा हा फक्त बैल नाही, तो अभिजित भैयांचा अभिमान आहे, फलटण तालुक्याची शान आहे, स्वर्गवासी रणजित निंबाळकर सरांचा प्राण आहे. त्याची ताकद, शरीरयष्टी आणि रुबाब पाहून लोक थक्क होतात. अनेक स्पर्धांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. लोक दूरदूरून त्याला पाहण्यासाठी येतात. अभिजित भैया सर्जावर मुलासारखं प्रेम करतात. त्याच्या खाण्यापिण्यापासून आरोग्यापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. म्हणूनच सर्जावर काहीतरी विचित्र घडत असल्याचे लक्षात येतात अभिजित भैया हादरले. त्या दिवशी मैदानावरती घडलेली विचित्र घटना ही दोनदा घडली आहे. काही दिवसांपासून गोठ्याजवळ विचित्र हालचाली दिसत होत्या. रात्री उशिरा कुत्रे भुंकणे, काही सावल्या फिरताना दिसणे आणि अचानक सर्जा अस्वस्थ होणे. सुरुवातीला कोणालाही काही समजत नव्हतं, पण एक दिवस सकाळी काही अशा वस्तू आढळल्या ज्यामुळे सगळ्यांच्याच अंगावर काटा आला. लिंबू आणि गोड वस्तू. लिंबू, राख, काळी बाहुली, सर्व जवळ कथितपणे लिंबू, काळ्या रकाने काही गोड वस्तू आढळल्याचे सांगितले जात आहे. गावात लगेच चर्चा सुरू झाली. हा जादूटोण्याचा प्रकार असू शकतो. काही लोक म्हणाले कोणीतरी मत्सरातून हे केलं असावं, तर काहींनी याला पूर्णपणे अंधश्रद्धा म्हटलंय. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि चर्चा व्हायरल होऊ लागल्या. यानंतर सर्वांचं लक्ष CCTV फुटेजकडे, कारण CCTVमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसल्याचा दावा केला जातो. सकाळी उशिरा काही व्यक्ती गोठ्याजवळ येताना दिसल्या, काही वेळा थांबल्या आणि नंतर निघून गेल्या. या फुटेजनंतर गावात खळबळ उडाली. लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, हे नेमकं कोण होतं आणि ते तिथं काय करतात? अभिजित भैया पवार हे म्हणाले की हा धक्कादायक प्रकार आहे. त्यांनी हे लिंबूचा प्रकार दोनदा केला. जर गावला तर त्याला सुट्टी नाही. आमच्याकडे सुद्धा ईडलिंबू आहेत, असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलं.